समावेशक आणि असमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह, इथे इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह. ही इन्क्लुझिव्ह आहे आणि दुसरी आहे एक्सक्लुझिव्ह. समावेशक आणि असमावेशक. आपण बघा असे वर्ग बनवायचे असतात. वर्ग म्हणजे 0 ते 10, 10 ते 20. मग 0 ते 10 मध्ये ज्यांना मार्क मिळाले ते एका वर्गात येतात. ही एक्सक्लुझिव्ह आहे. एक्सक्लुझिव्ह. तर ह्या दोघांमध्ये फरक काय? दोन्ही पण ग्रुपच आहेत, वर्गीकृतच आहेत. म्हणजे आपण जे ग्रुप बनवतो तसेच आपण दोन्हीमध्ये पण ग्रुप बनवतो. तर ग्रुपमध्ये काय फरक आहे? दोन ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये, एक इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह मध्ये काय डिफरन्स आहे? तर आपण इन्क्लुझिव्ह ग्रुप मध्ये ना 1 पासून जे 10 पर्यंत संख्या जर आपण घेतलो पहिल्या ग्रुप मध्ये, तर दुसऱ्यामध्ये आपण ना 11 पासून स्टार्टिंग करतो आणि 20 एंडिंग करतो. हे इन्क्लुझिव्ह मध्ये करतो. आणि एक्सक्लुझिव्ह मध्ये ना आवाज का रिपीट होतोय? तुझ्या ह्याच्यामधून आवाज तुझ्याच मोबाईल मधून माझ्या मध्ये. हॅलो मॅम. हा. अच्छा बघा मी सांगते काय फरक आहे. एक मिनिट मॅम मी सांगू का? थांबा मी सांगते. आता समजा बघा, आपण समजा 0 ते 100 मध्ये जर आपल्याला गट करायचे, ग्रुप करायचे, तर आपण असे करू शकतो. असे आपण करू शकतो. हे आहेत इन्क्लुझिव्ह वाले. आणि एक्सक्लुझिव्ह वाले असतात 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30. येस. आता याच्यात फरक, मुख्य फरक काय माहित आहे तो मी सांगते. बघा, जे इन्क्लुझिव्ह आहेत ना त्याला आपण खंडित पण म्हणतो. खंडित का म्हणतो माहित आहे? कारण त्यात ना मध्ये ग्रुपमध्ये खंड पडला. बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक खालची वर्ग मर्यादा असते, एक वरची वर्ग मर्यादा असते. म्हणजे 10 ते 20 जर एक गट आहे, ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये 10 ते 20 या ग्रुपमध्ये 10 जी आहे ती खालची वर्ग मर्यादा आहे, लोअर क्लास लिमिट आहे. खालची वर्ग मर्यादा, खालची वर्ग मर्यादा. आणि 20 जी आहे ती वरची वर्ग मर्यादा आहे. 20 जी आहे ती वरची वर्ग मर्यादा आहे. तर आता समजा आपल्याला इथे समावेशक मध्ये कसं आहे, लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट असं असतं. आता 0 to 9 मध्ये 0 जो आहे तो लोअर क्लास लिमिट आहे आणि 9 जो आहे तो अप्पर क्लास लिमिट आहे. आता पुढचा जो वर्ग आहे, पुढचा जो ग्रुप आहे तो 10 to 19 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 10 जो आहे तो लोअर क्लास लिमिट आहे आणि 19 जो आहे तो अप्पर क्लास लिमिट आहे. आता इथे कसं झालं बघा, हा जो वर्ग आहे ना, पहिला जो ग्रुप आपण बनवला 0 to 9, याच्यामध्ये 9 पर्यंत संख्या इथे येणार. बघा 0 आणि 9 हे दोन्ही संख्या ज्या आहेत त्या ह्याच गटात येणार. म्हणजे 0 जरी असेल तर आधी ऐकायचं मुलांना. माझं आधी पूर्ण होऊ दे, मग तुम्ही काय प्रश्न असतील. मी प्रश्न नाही विचारत तुम्हाला, मी तुम्हाला शिकवते. तर मग आधी ऐका आणि मग तुमचे काय प्रश्न असतील तर विचारायचे. ठीक आहे? 0 ते 9 मध्ये समजा एखाद्या मुलाला 0 मार्क मिळाले तर तो सुद्धा याच गटात येणार. आणि ज्याला 9 मार्क मिळाले तो सुद्धा याच गटात येणार. कारण हा 0 ते 9 जो गट आहे, 9 साठी एकच हा वर्ग आहे. आता 10 मार्क मिळालेत, 19 मार्क मिळालेत, तर हे दोन्ही मधले मार्क पण 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे 10 ते 19 मार्क जर मिळाले तर तो दुसऱ्या गटात येणार. बरोबर आहे? आता इथे होतं काय माहितीये, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला माहितीये इन्क्लुझिव्ह मेथडमध्ये,
इथे आहे ना खंड पडला. खंडित का म्हणायचं इथं माहित आहे, कारण 9ला हा गट संपतोय, ग्रुप संपतोय आणि दुसरा ग्रुप 10ला सुरू होतोय. बरोबर आहे. एक पहिला जो ग्रुप आहे आपला, पहिला जो क्लास आहे 0 to 9, तो 9ला संपतोय आणि दुसरा क्लास 10ला सुरू होतोय. पण मग समजा तुम्हाला 9:30 तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, जर 9.5 मार्क्स मिळाले तर इथं कुठं बसवणार? बघा 9.5 पहिल्या क्लासमध्ये पण नाही बसू शकत, कारण तो 9ला संपतोय क्लास, 0 to 9 पर्यंतच आहे. आणि दुसरा पुढचा क्लास जो आहे तो मध्ये बसेल का? 10 पासून दुसऱ्या दुसरा क्लास क्लासमध्ये बसेल. नाही, दुसरा क्लास 10 पासून सुरू झालाय. 10 पासून 10 आणि त्याच्या पुढचे 10 ते 19. 10 ते 19 याला समावेशक का म्हणायचं माहित आहे, इन्क्लुझिव्ह का म्हणायचं माहित आहे, कारण इन्क्लुझिव्ह म्हणजे याच्यात लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, लोअर क्लास लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट हे दोन्ही इन्क्लूड आहे. म्हणजे 0 आला तरी तो याच गटात आहे, 9 आला तरी तो जो प्राप्तांक आहे तो ह्याच क्लासमध्ये येणार. 9 म्हणजे इथे अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट दोन्ही पण इन्क्लूड आहेत, समाविष्ट आहेत. आता 9.5 जर आहे, हे तुम्हाला नंतर कळेल. मी जेव्हा असमावेशक समजावेन ना, तेव्हा तुम्हाला समावेशक आणि असमावेशक काय आहे ते कळेल. 9.5 जी संख्या आहे ना, ती ह्यापैकी कुठेच नाही बसणार, कारण या कुठल्याच गटात नाही बसणार, कारण 9.5 ही 9 आणि 10च्या मध्ये आहे. आणि 9 आणि हा पहिला जो क्लास आहे तो 9ला संपतोय आणि दुसरा क्लास 10च्या पुढे सुरू होतोय, 10 आणि त्याच्या पुढे. त्यामुळे 9.5 येणारच नाही, इथे कुठे बसवताच येणार नाही तो नंबर, कुठल्याच क्लासमध्ये नाही येणार. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत डेसिमलवाल्या, त्यांच्यासाठी हा जो प्रकार आहे समावेशक पद्धत हा चालत नाही, कारण तिथे अशा डेसिमलवाले नंबर बसवताच येणार नाही कुठे. कारण 9ला समजा, आता समजा 19.5 आहे किंवा 19.5 आहे, तर तो कुठे बसवणार? कुठेच नाही येणार, कारण मॅम तो हा कुठेच मध्ये बसणार नाही. खंड पडला ना. कंटिन्युअस क्लास हो नाहीये, मॅम. हा डिसकंटिन्यू क्लास आहे. जसा इथे येस. बघा, इथे 0 to 10 म्हणजे 0 ते 10 आणि दुसरा क्लास 10 ते 20 असा चालू होतो. 10 ते बरोबर आहे. 20. म्हणजे 9.5 जर आहे तर 9.5 कुठे बसेल? इथे 10.20 मध्ये. 0 ते 10. 0 ते 10 मध्ये, 0 ते 0 10. ते 10 मध्ये. 0 ते 10 मध्ये बसेल. हा, 0 इथे ते बसू 10. शकतो. मग हे जे नंबर्स आहेत ना डेसिमल वाले, त्यांच्यासाठी म्हणून मग हा दुसरी पद्धत त्यांना काढावी लागली, एक्सक्लुझिव्ह मेथड. आता ही असमावेशक का आहे आणि ही समावेशक काय ते समजून घ्या आधी नीट. समावेशक म्हणजे समाविष्ट करून घेणे आणि असमावेशक म्हणजे समाविष्ट न करून घेणे, एक्सक्लूड करणं, काढून टाकणं. आता इथे काय होतं माहितीये, समावेशक मध्ये दोन्ही क्लास लिमिट जे आहेत ते इन्क्लूड आहेत. इन्क्लूड म्हणजे काय, या 0 ते 9 मध्ये, 0 to 9 मध्ये 0 पण तुम्ही ह्याच गटात घेणार आहे, 9 वाला फ्रिक्वेन्सी पण तुम्ही ह्याच्यातच घेणार आहे. म्हणजे 9 आलं तरी तुम्ही इथेच दाखवणार, 0 आला तरी इथेच दाखवणार. तसं इथे नाही होत बघा. इथं काय होतं माहितीये, 0 to 10 आहे, इथे थोडा एक प्रॉब्लेम काय होतो बघा. 9 पर्यंतच येतील ना? नाही, ऐका, 0 to 10 आहे ना, आणि इथे 10 to 20 आहे. मग प्रॉब्लेम कुठे होतो माहित आहे, समजा तुम्हाला 10 दाखवायचंय तर 10 कुठे दाखवणार, कारण 10 दोन्हीकडे. किंवा तुम्हाला 20 दाखवायचंय तर 20 नक्की कुठे घ्यायचा, कारण हा 0 to 10 आहे, हा 10 to 20 आहे. मग 10 इथे घ्यायचा वरच्या क्लासमध्ये की 20 ते दुसऱ्या 30. क्लासमध्ये? 20 कुठे? 10 ना पहिल्या दुसऱ्या क्लासमध्ये. 20 तर इथे काय केलं माहितीये, त्यांनी याला सोल्युशन काढलं. ऐका, त्यांनी याला सोल्युशन काढलंय. काय काढलंय माहितीये, 10 जो नंबर आहे, म्हणजे तुमचा जो क्लास आहे ना 0 to 10, याच्यामध्ये 0 हा लोअर क्लास लिमिट आहे, म्हणजे खालची वर्ग मर्यादा आहे, आणि 10 हा वरची वर्ग मर्यादा आहे. मग अशा प्रकारच्या आपण जेव्हा वर्ग बनवतो तेव्हा ना अप्पर क्लास लिमिट जो आहे, म्हणजे वरची वर्ग मर्यादा जी आहे ती एक्सक्लूड केली जाते. एक्सक्लूड म्हणजे ती त्याच्यात घेतली नाही जात. म्हणजे 0 to 10 मध्ये वरची वर्ग मर्यादा काय आहे? 0 to 10 मध्ये
कोणती 0 ते 10 मध्ये वरची वर्ग मर्यादा कोणती आहे? 10. 10 आहे. बरोबर आहे. मग ही 10 जी आहे ना ती या वर्गात नाही येणार. वरची वर्ग मर्यादा एक्सक्लूड केली जाते. म्हणजे 10 जर आले ना तुमचे तर 10 या क्लासमध्ये नाही येणार. ते 9 पर्यंत येतील ना? 9.9 पर्यंत येणार. 9.9 पर्यंत सगळे नंबर याच्यात येणार. पण 10 नाही येणार. 10 जो आहे ना तो जर तुम्हाला पाहिजे ना तर तो दुसऱ्या क्लासमध्ये, कारण 10 इथं लोअर क्लास लिमिट आहे. दुसऱ्या क्लासमध्ये तो लोअर क्लास लिमिट आहे. म्हणजे खालची वर्ग मर्यादा आहे. खालची वर्ग मर्यादा इन्क्लूड असते, पण वरची वर्ग मर्यादा जी आहे ती असमावेशक असते. म्हणजे ती घेतली जात नाही. म्हणजे 20 जर तुम्हाला पाहिजे ना तर ते इथे नाही येणार. या गटात नाही येणार 20. तुमचे खालच्या गटात येणार 20. कळते की नाही? म्हणजे याच्यातून आहे ना एक्सक्लुझिव्ह का माहित आहे? एक्सक्लुझिव्ह का? कारण एक वर्ग मर्यादा याच्यातून एक्सक्लूड केली जाते. ती कोणती वर्ग मर्यादा आहे? तर वरची वर्गात नाही, क्लासमध्ये. म्हणजे आता 20 to 30 मध्ये 20 समाविष्ट आहेत, पण 30 त्याच्यात समाविष्ट, 30 याच्यात समाविष्ट आहेत की नाही? नाही. 20 ते 30 मध्ये 30 तिथे 20 समाविष्ट नाही. येणार ना मॅम? 20.9 पर्यंत तिथे येणार. 30 जर पाहिजे तर 30 कोणत्या क्लासमध्ये घ्यावे लागतील तुम्हाला? 30 ते जर आले 30 30 ते ते 40 मध्ये. 30 ते 40. हा, याला इन्क्लुझिव्ह काय म्हणायचं? कारण ह्याच्यामध्ये दोन्ही क्लास लिमिट इन्क्लूड आहेत. म्हणजे 0 आला तरी इथे, 9 आला तरी इथेच घेणार. कळलं ना? 10 to 19 मध्ये 10 आले तरी इथे, 19 आले तरी इथे. तसं इथे नाही. इथे 0 आला तर इथे घेणार, पण 10 आलं तर इथे नाही घेणार आपण. 10 आपण खालच्या क्लासमध्ये घेणार आहे. फरक कळतो का? येस मॅम. कोणाकोणाला कळला, कोणाला नाही कळलं? कळलंय का फरक काय आहे दोघांमध्ये? हा फरक लक्षात ठेवायचा. ह्याला इन्क्लुझिव्ह म्हणजे दोन्ही क्लास लिमिट इन्क्लूड असतात, म्हणून ह्याला इन्क्लुझिव्ह म्हणतो. म्हणजे 0 पण इथे, 9 पण इथे, 10 पण ह्याच क्लासमध्ये घेणार, 19 आले तरी याच क्लासमध्ये. इथे तसं होत नाही. इथे अप्पर क्लास लिमिट एक्सक्लूड असतो, म्हणजे असमाविष्ट असतो. म्हणजे इथे 10 येणार नाही. 10 घ्यायचे तर इथे येणार, 20 इथे येणार नाही, ते खालच्या क्लासमध्ये येणार. कळलं? Yes, ma'am. येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. तर इथे आपल्याला काही बेसिक संज्ञा आहेत, बेसिक टर्म्स आहेत स्टॅटिस्टिक्स मध्ये. दिसते स्क्रीन तुम्हाला? Yes, ma'am. पहिलं तर क्लास आहे. क्लास म्हणजे हे आपण लिहितो वर्ग 6 ते 10. जसं मगाशी मी 10 ते 20, 0 ते 9 याला आपण वर्ग म्हणायचं. काय म्हणायचं? वर्ग किंवा क्लास. वर्ग. किंवा क्लास. ठीक आहे. त्यानंतर आहे वर्ग मर्यादा. वर्ग मर्यादा म्हणजे क्लास लिमिट असतात. जसं 10 to 20 मध्ये 10 ही खालची वर्ग मर्यादा आहे आणि 20 ही वरची वर्ग मर्यादा आहे. है ना? मग वर्ग दर्शवणाऱ्या ज्या संख्या आहेत, वर्ग दर्शवणाऱ्या संख्या म्हणजे ज्या संख्या आपल्याला वर्ग दाखवतात, जसं 6 to 10 आहे, तर 6 आणि 10 या वर्ग आपल्याला दर्शवतात. मग त्याच्यातली जी खालची असते, लहान असते, ती खालची वर्ग मर्यादा असते आणि 10 जी आहे ती वरची वर्ग मर्यादा. त्यानंतर वारंवारता तर आपल्याला माहिती आहे. प्रत्येक वर्गात आता इथे बघा तुम्हाला एक इथे दिलेला आहे. तर इथे आपण काय केले असतं, वर्ग पाडले 6 ते 10, 11 ते 15 आणि मग आपण 6 ते 10 म्हणजे हे आता इथे जे आपल्याला दाखवलंय हे इन्क्लुझिव्ह आहे की एक्सक्लुझिव्ह आहे ते फक्त सांगा. हे जी मेथड सांगितलेली आहे किंवा ही जी फ्रिक्वेन्सी टेबल आहे तो इन्क्लुझिव्ह आहे की एक्सक्लुझिव्ह आहे? हा कोणत्या टाईपचा दिसतोय? इन्क्लुझिव्ह. हा, कारण तो कंटिन्युअस नाहीये, डिसकंटिन्यू आहे. 11 ते 15 म्हणजे दोन्ही याच्यात इन्क्लूड आहेत, वरची वर्ग मर्यादा पण खालची वर्ग मर्यादा. आता 6 ते 10 मधल्या सगळ्या आपण बघितल्या किती संख्या येतात 6 ते 10 मध्ये. मग त्याची जी वारंवारता आहे म्हणजे ताळ्याच्या खुणा मोजून जी संख्या आली ती 10.
मग ती वारंवारता असते. वारंवारता आपल्याला माहित आहे, प्रत्येक वर्गात जेवढे प्राप्तांक येतात, कळलं ना? म्हणजे 6 ते 10 मध्ये किती प्राप्तांक आहेत? मग 6 ते 10 मध्ये म्हणजे काय? 6 वाले घ्यायचे, 7 वाले पण ह्याच्यातच घ्यायचे, 8 वाले पण ह्याच गटात येणार, 9 आणि 10. बरोबर? Yes. Yes, Yes, ma'am. 6 Yes, ma'am. इथे 6 ते 10 मध्ये ही येणार संख्या, 7 येणार, 8 येणार, 9 येणार, 10 पण त्याच्यातच येणार, है ना? म्हणजे एवढ्या सगळ्या संख्या त्या पहिल्या गटात येणार 6 ते 10 मध्ये. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 10 तुमची इथे वारंवारता येणार. त्यानंतर 11 ते 15 मध्ये 1, 2, 3 त्यांनी काय केलं माहित आहे, ती जी सामग्री आहे ना ती चढत्या क्रमाने लावलेले आहेत सगळे प्राप्तांक. मग 11 ते 15 मध्ये 11 हे किती वेळा आले? 15 पर्यंत बघायचं 20. किती वेळा येतात, तेवढी त्याची 20 वेळा, फ्रिक्वेन्सी आहे. 20 वेळा. हा, इथे ताळ्याच्या खुणा वगैरे करून दाखवायचं. ठीक आहे. आणि 20 वेळा. नंतर 16 ते 20 16 ते 20 मध्ये परत तुमचे हे सगळे नंबर येणार. 16 ते 20 मधले सगळे प्राप्तांक किती वेळा आलेले आहेत ती त्याची फ्रिक्वेन्सी आहे. ते पण 20 वेळा आहे. ठीक आहे. वारंवारता म्हणजे प्रत्येक Yes, वर्गात ma'am. जेवढे प्राप्तांक येतात त्याची संख्या. त्यानंतर वर्ग अवकाश किंवा क्लास विड्थ आहे, वर्गांतर. वर्गांतर म्हणजे काय? आता हा समजा वर्ग आहे 6 ते 10, तर याच्यामध्ये वर्गांतर कशाला बोलायचं? क्लास विड्थ कशाला बोलायचं? तर अप्पर क्लास लिमिट म्हणजे वरची वर्ग मर्यादेतून खालची वर्ग मर्यादा आपण जेव्हा मायनस करतो, अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट म्हणजे वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा, म्हणजे 10 वजा 6 4. मग किती येणार? क्लास विड्थ 4 4. येणार, है ना? Yes, ma'am. बरोबर. 4. Yes, ma'am. Yes, तर ma'am. त्या 4. 2 वर्ग मर्यादेतला फरक जो असतो, 2 वर्गांच्या खालच्या किंवा वरच्या मर्यादातील फरकाला वर्गांतर असे म्हणतात. आता हे असमावेशक पद्धत जी तुम्हाला मी समजावून सांगितली तीच आहे अखंडित वर्ग. म्हणजे समजा अशा पॉइंट मध्ये नंबर आले 10.3, 15.7 तर ते याच्यात बसणार नाही. बसतील का? 10.3 आला, नाही मॅम, बसणार नाही. 15.3. तर मग बसणार म्हणून नाही. अशा हे जे समावेशक पद्धत आहे ती इथे अपुरी पडते, म्हणून मग असमावेशक पद्धत काढली गेली. मग त्यांनी काय केलं? 5 to 10, 10 to 15 असे वर्ग केले. आता हे कंटिन्युअस क्लास आहेत बघा, हे असमावेशक आहे. पण 10 ह्याच्यात इन्क्लूड नाही होणार, 10 इथे येणार. 15 ह्याच्यात इन्क्लूड नाही होणार, 15 इथे पकडायचे. 20 ह्याच्यात इन्क्लूड नाही होणार, ते खालच्या वर्गात पकडायचे, है ना? आणि मग त्यानुसार Yes. मग इथे डिटेल तुम्हाला सगळं दिलेलं आहे, हे माहित पाहिजे आपल्याला. वारंवारता वितरण सारणीचे प्रकार 2 आहेत. वारंवारता वितरण सारणी 2 प्रकारे आपल्याला तयार करता येते. पहिली आहे अवर्गीकृत म्हणजे अनग्रुप्ड, जी आपण 8वीला वगैरे केली होती, म्हणजे सिंगल सिंगल डिजिट आपण घेतो, है ना? ती अवर्गीकृत. बरोबर ना? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. आणि दुसरी आहे, दुसरी कोणती? वर्गीकृत. वर्गीकृत. दुसरी वर्गीकृत म्हणजे ग्रुप. आता त्याच्यात पण 2 प्रकार आहेत. एक आहे सामावेशक पद्धत, सामावेशक पद्धत खंडित वर्ग व सगळे, आणि दुसरे असामावेशक आहे पद्धत. अखंडित वर्ग. म्हणजे इथे खंड पडतो मध्ये. आता 4 नंतर 5 ने सुरू होतो दुसरा क्लास. तसं इथे नाही होत. इथे 150 संपला तर 150 सुरू होतो दुसरा क्लास, म्हणजे मध्ये गॅप नाहीये. वरचा वर्ग पहिला वर्ग ज्याच्याने संपला त्याच संख्येने दुसरा वर्ग सुरू होतो. म्हणजे कसं खंड नाही पडत, म्हणजे मधल्या संख्या पण आपल्याला घेता येतात पॉइंट मधल्या. बरोबर आहे? म्हणून ही Yes, ma'am. असमावेशक पद्धत. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. वर्ग मध्य नाही का इथे? वर्ग मध्य, हा वर्ग मध्य राहिला नाही इथे. क्लास मार्क ही खूप इम्पॉर्टंट आहे. वर्ग मध्य म्हणजे काय? क्लास मार्क.
क्लास मार्क म्हणजे काय माहित आहे, एखादा वर्ग जर आपल्याला दिला असेल ना, बघा वेगवेगळे प्रकार आहेत हा. समजा मी तुम्हाला एखादा वर्ग दिला 11 ते 15, तर 11 ते 15 याचा तुम्हाला मी समजा विचारलं खालची वर्ग मर्यादा किती, तर किती आहे याची खालची वर्ग मर्यादा? 11. 11 लोअर 11. क्लास. हा, वरची वर्ग मर्यादा किती? 15. 15. 15. 15. त्यानंतर वर्गांतर किती? वर्गांतर 4. वर्गांत 4. 4 का? वरची वर्ग मर्यादा 4 वजा का? खालची वर्ग मर्यादा. हा, त्याला आपण वर्गांतर म्हणतो. भागिले 2. नाही नाही, ते मी तुम्हाला काय विचारलं? वर्गांतर विचारलं. वर्गांतर मध्ये भागिले 2 नाही करायचं. वर्गांतर म्हणजे क्लास विड्थ आहे, ती फक्त वजाबाकी असते. अप्पर क्लास लिमिट मधून लोअर क्लास लिमिट वजा करायचा, म्हणजे वरच्या वर्ग मर्यादेतून खालची वर्ग मर्यादा वजा करायची, की तो वर्गांतर असतो. म्हणजे 15 वजा 11 हे वर्गांतर आहे. ठीक आहे, म्हणजे 4. येस. आणि आणखी एक गोष्ट आहे, ते वर्ग मध्य. काय आहे? वर्ग मध्य. क्लास मार्क बोलतो आपण त्याला. काय म्हणतो? क्लास मार्क. क्लास क्लास मार्क मध्ये काय करायचं माहित आहे? वर्ग मध्य मध्ये काय करायचं? दोघांची बेरीज करायची, म्हणजे आता 11 आणि 15 यांची बेरीज करायची आणि मग त्याला 2 ने भागायचं. कारण मध्य काढायचं आपण, आपल्याला मध्य म्हणजे मधली संख्या. बरोबर, 11 ते 15 भागिले 2, सॉरी 11 अधिक 15 भागिले 2 बेरीज करायच्या. आणि वर्गांतर काढायला वजाबाकी करायची असते. वर्गांतरासाठी वजाबाकी, अप्पर क्लास लिमिट मधून लोअर क्लास लिमिट मायनस करायचं, ते वर्गांतर असतं. आणि वर्ग मध्यामध्ये काय करतो? दोन्ही लिमिटची बेरीज करतो आणि भागिले 2. हा, 11 अधिक 15 भागिले 2. 2 कसं काय आलं सांगता का? मध्य काढायचं आपल्याला. त्या वर्गाचा ना मध्य काढायचा. मध्य म्हणजे मधली संख्या. जसं आता आपल्याला 10 ते 20 असा जर वर्ग आहे, तर 10 ते 20 या वर्गामध्ये बरोबर मध्ये येणारी संख्या कोणती असणार? 10 ते 20 हा जो तुम्हाला वर्ग आहे 15, म्हणजे बरोबर मध्ये येणारी संख्या. म्हणजे आपण 10 ते 20 जर बघितलं, 10, 11, 12, 13, 14, तर बरोबर मधोमध कोणती संख्या येणार? 15 येणार. 15. पण मग ती काढायची कशी? तर या 2 लिमिटची ऍडिशन करायची, म्हणजे 10 + 20 करायचं डिवायडेड बाय 2. मग 10 + 20 म्हणजे 30 येणार, 30 येणार. आणि आपण म्हणजे 15. म्हणजे तुमचा जो वर्ग आहे ना, त्याची बरोबर मधली संख्या शोधायची, वर्ग मध्य शोधायचं. कळलं का? म्हणजे इकडून Yes, पण ma'am. सारख्या संख्या, इकडून पण सारख्या, आणि बरोबर मधली संख्या. जसं 5 बोट आहे, तर बरोबर मध्ये तिसरा बोट आहे. एक असा नंबर जर पकडले आपण, 1, 2, 3, 4, 5, तर बरोबर मधली संख्या येणार 3. म्हणजे 1 ते 5 जर वर्ग आहे, तर 1 ते 5 मध्ये 1 अधिक 5 करणार आणि भागिले 2 करायचं, म्हणजे 6 भागिले 2 3 येणार. येस मॅम. बरोबर. आता 11 अधिक 15 म्हणजे 11, 12, 13, 14, 15 असं आहे ना ते. 11, 12, 13, 14, 15. मग बरोबर मध्ये कोणती संख्या येते? 13. आणि ती जर गणिताच्या ह्याच्यात लिहायची, तर हे दोघांना ऍड करायचं, म्हणजे 26 येणार. भागिले 2 म्हणजे 13 उत्तर. 13. कळलं? येस मॅम. आता आपल्याला इथे गणित बघू आपण. पहिलं काय? 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा. वर्ग मर्यादा. खालची वर्ग मर्यादा किती? 20 ते 25. 20. 20. आणि वरची वर्ग मर्यादा 25. आणि वरची 25. 35 ते 40 या वर्गाचा वर्ग मध्य काढा. क्लास मार्क काढायचे. वर्ग मध्य बेरीज करा. 35 अधिक 40 आणि भागिले 75 भागिले 2.
75 भागिले 2 पॉइंट मध्ये येणार answer. 75 भागिले 37.5. बरोबर. 37.5. 37.5 येते. आता इथे काय दिले बघा, एका वर्गाचा मध्य 10 असून वर्ग अवकाश 6 आहे, तर तो वर्ग कोणता? आता हे थोडं आपल्याला सोडवायचं आहे गणित. एका वर्गाचा मध्य 10 आहे आणि त्याचा वर्ग अवकाश म्हणजे वर्गांतर, जो फरक असतो, वरची वर्ग मर्यादा वजा खालची वर्ग मर्यादा, तो 6 आहे, तर तो वर्ग कोणता? समजा आपण काय करायचं, हे थोडं आपण इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधलं आपण थोडं गणित आहे त्या प्रकार. म्हणजे काय दिले बघा, आपल्याला वर्ग मर्यादा दिली आहे आणि वर्गांतर दिले. वर्ग दिलेला नाहीये आपल्याला. काय काय दिलंय? वर्ग मध्य दिलाय, क्लास मार्क दिलाय. किती दिलाय क्लास मार्क? 10. 10 10. दिलाय. आणि वर्गांतर किती दिलंय? वर्ग अवकाश म्हणजेच वर्गांतर 6 6. दिले. 6. तर आपल्याला तो वर्ग शोधायचा. आता वर्ग शोधायचा आहे म्हणजे वर्ग कसा असतो? खालची वर्ग मर्यादा आणि वरची वर्ग मर्यादा दोन्ही आपल्याला शोधायच्या, बरोबर आहे? तर मग आपल्याला Yes, वर्ग ma'am. लिहिता येईल ना. म्हणजे आता 6 ते 10 लिहायचं आहे, म्हणजे 6 ते 10 आहे की 11 ते की 10 ते 20 आहे, माहित आहे आपल्याला. म्हणजे जर आपल्याला वर्ग पाहिजे याचा अर्थच आपल्याला या दोन्ही वर्ग मर्यादा आपल्याला शोधायच्या. मग मी काय करणार, वरची वर्ग मर्यादा x मानते. मी काय म्हणते? वरची X. वर्ग मर्यादा x X आपण x मानू आणि खालची वर्ग मर्यादा ना मी काय करते? 2 y मानते. नाही, 2 कसं? मला माहित नाही कोणता काय आहे. खालची वर्ग मर्यादा आपण y मानू. Y मानू. आता इथे होतं काय माहिती आहे, वर्ग मध्य आपल्याला 10 दिलंय. वर्ग मध्य कसा शोधतो आपण? वर्ग मध्य म्हणजे दोन्ही वर्ग मर्यादांची बेरीज आणि म्हणजे वरची भागिले 2. भागिले म्हणजे वरची वर्ग मर्यादा अधिक खालची वर्ग मर्यादा भागिले 2. आता वर्ग मध्य मला दिलेला आहे त्यांनी. किती दिलाय वर्ग मध्य? 10. इथे मग वर्ग मध्यच्या जागेवर मी 10 लिहिते. 10 वर्ग मध्य मला माहित आहे. इथे x अधिक y अधिक y भागिले 2 हे 2 इकडे जाऊन गुणुले गुणिले होणार. मग इथे 10 गुणिले 2 म्हणजे 20 होणार. इथे 20 कोणाकडे आवाज येतोय त्यांनी म्यूट करा. मोक्षदा x अधिक y 10 दुणे 20 येणार. x अधिक y तुमचं 20 आलेला. असे आपण इक्वेशन सोडवलेत ना, इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 चलाचे रेषेचे. इथे मी जरा इथे व्यवस्थित समीकरण लिहून घेते. x अधिक y बरोबर 20. हे तुमचं पहिलं समीकरण आहे. आता आपल्याला दुसरं समीकरण कसं मिळेल? दुसरं आपल्याला दिलंय वर्गांतर. काय दिलेलं आहे दुसरं? हे आपण वर्ग मध्यावरून हे इक्वेशन बनवलं, वर्ग मध्यवरून. आता वर्गांतरावरून दुसरं इक्वेशन बनवायचं. वर्गांतर करा, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. थांब ना, तुमचं आलं नाहीये ताई. ते खालचं पुन्हा छोटं फार करावं लागेल म्हणून. यस मॅम, झालं. आता आपल्याला वर्गांतर दिले. वर्गांतर म्हणजे काय? वर्गांतर कसं शोधायचं असतं? वर्गांतर कसं शोधायचं? केल्या संख्येची वजाबाकी. म्हणजे वरच्या वर्ग मर्यादेतून खालची वर्ग मर्यादा वजा करणे. वजा करायची. वजा करणे. म्हणजे x वजा y, बरोबर आहे? कारण x वरची वर्ग मर्यादा आहे आणि y खालची वर्ग मर्यादा. आणि वर्ग मर्यादा आपल्याला दिलेली आहे 6 आहे. मग इथे मी 6 लिहिते आणि ते x वजा y. मग इथे मी ते इक्वेशन आपल्याला लगेच मिळतं दुसरं, x वजा y बरोबर 6. आता याच्यामध्ये आपल्याला सहगुणक सारखा ऑलरेडी आहे y चा, x चा पण आहे.
मग मी कोणाचा सहगुणक सारखा करायची गरज नाही. मी एकाखाली एक मांडते आणि नुसती बेरीज केली. वाय जर घालवायचं आहे तर बेरीज करावी लागेल. एक्स घालवायचं आहे तर वजाबाकी. आठवते का गणित? येस मॅम. मॅम. येस मॅम. बघा दोघांचे पण कोइफिशियंट सेम आहेत. इथे पण 1 1 आहे, इथे पण 1 1 आहे. म्हणजे तुम्ही कोणालाही घालवू शकता. एक्सला पण घालवू शकता किंवा वायला पण. वायला घालवायचं असेल तर चिन्ह कशी आहेत वायची? वेगवेगळी. अधिक आणि अधिक वजा. वजा. मग इक्वेशनचं काय करावं लागेल? इक्वेशनला ऍड करायचं की सबट्रॅक्ट? जर वाय घालवायचंय, वाय जर घालवायचंय तर इक्वेशन ऍड करू की मायनस करू, सबट्रॅक्ट करू? प्लस. मायनस करा मॅम. मायनस. मॅम. मायनस. मॅम अटेंडन्स इक्वेशनचं विचारलं. करा मॅम. इक्वेशनचं काय? मॅम अटेंडन्स टाका मॅम. मॅम नीट आवाज येत नाही. हो मॅम. आवाज नाही येत आहे? येते मॅम येतोय तुमचा मॅम. आवाज. तुमचा आवाज येतोय. तुम्ही विसरलात का मुलांना? जर हे घालवायचंय, वाय घालवायचंय तर वायचे चिन्ह ऑलरेडी वेगवेगळेच आहेत. आपण वजाबाकी केव्हा करतो? जेव्हा मला कोणाचं तरी चिन्ह जर बदलायची गरज असेल ना, तर वाय जर घालवायचंय तर चिन्ह बदलण्याची गरज आहे का वाय नाही. घालवण्यासाठी? नाही. नाही. नाही मॅम. कारण ऑलरेडी ते वेगवेगळेच आहेत चिन्ह. रेडी चिन्ह जर तुम्हाला एक्स घालवायचं असेल ना, एक्स जर घालवायचं आहे ना तर एक्स दोन्ही प्लस प्लस आहेत. मग इथे ते जाणार नाही असे. मॅम मग बदल म्हणून मग करावं आपण काय, लागेल. म्हणून आपण सबट्रॅक्शन करायचं. तेव्हा ह्याची चिन्ह साईन चेंज होते सगळ्यांची. ह्यांची सगळ्यांची साईन चेंज होते आणि मग आपल्याला तो एक्स जाऊ शकतो. मग तुम्ही इथे काही घालू शकता, वाय पण घालू शकता किंवा एक्स पण, कारण दोघांचे पण सहगुणक सारखे आहेत दोघांचे पण. पण वाय घालवायचं असेल तर इक्वेशनला ऍड करावं लागेल, प्लस ऍडिशन करावं लागेल. आणि जर एक्स तुम्हाला घालवायचंय, एक्स घालवायचं आहे तर सबट्रॅक्शन. काय घालूया आपण? सबट्रॅक्शन करावं लागेल. मॅम Y. वाय घालू. बाय घालायचं. येस मॅम वाय घालूया. तर वाय जर आपल्याला एलिमिनेट करायचंय तर काय करावं? लोप करायचंय वायचा. तर काय करायचं? ऍडिशन. मॅम डायरेक्ट वाय. हा येस मॅम. प्लस करावं लागेल इक्वेशनचं. प्लस. हो मॅम. बेरीज करावं लागेल. केल्यावर प्लस वाय आणि मायनस वाय जाणार कट आणि एक्स प्लस एक्स 2x 2x बरोबर 26. 26. इथे एक्स किती येणार? 13 बरोबर X 13. is equal to 26 upon 2. X is equal to 30. आणि मग कोणतं तरी एक इक्वेशन घ्यायचं, जसं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 20 घेऊ आपण आणि ह्याच्यात व्हॅल्यू टाकायचे. सॉरी, एक्स प्लस एक्सची व्हॅल्यू दिली ना आपल्याला, एक्सची मिळाली ना 13 प्लस 13 13 plus प्लस 5 वाय is equal to 20. 20. आणि म्हणून वाय इज इक्वल टू Y is equal to 30 minus 30 वजा 17 13. वजा 13 7. 7. म्हणजे आपला जो एक्स जो होता तो वरची वर्ग मर्यादा होती आणि वाय जी आहे ती खालची वर्ग मर्यादा. मग आपला वर्ग काय बनेल? आपला वर्ग कोणता बनेल? क्लास कोणता बनेल? 7 to 13. 7 ते 13, 7 to 13 ते 13. असा क्लास बनेल. Yes, ma'am. कळलं? Yes, ma'am. स्क्रीनशॉट घ्या कोणाला पाहिजे. घेतला स्क्रीनशॉट? येस मॅम. Yes ma'am. हो मॅम घेतला. घेतला. बरं.
पहिल्या लेक्चरला पण हळूहळू मुलं गायब होतात हा. इथे आता तुम्हाला ना सारणी पूर्ण करायची, हे सोपं आहे. इथे फक्त टाळायच्या टॅली मार्क्स बघा. इथे किती येतील? टॅली मार्क्स वरून इथे फ्रिक्वेन्सी लिहायची, वारंवारता 5. इथे 14. आता इथे तुम्हाला काहीच नाही दिलंय पण थांबा आधी. इथे किती आहे खाली? 4. आता इथे टोटल किती दिले? इथे 35 दिले टोटल. यांची टोटल किती होते? मॅम 12. 14 आणि 4 18. 18 5 किती होतात? 23 होतात ना. आणि मग 12 12 शिल्लक राहतात. मग ते 12 लिहा आणि मग इथे त्याप्रमाणे टॅली मार्क्स काढायचे 12. 5 5 आणि 2. कळलं? येस मॅम. हे पाचवं पण तुम्हाला येईल, कारण 5व्या मध्ये ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल नाही बनवायचे, अनग्रुप बनवायचे, जे तुम्ही 8वीला बनवलेली होती. अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. म्हणजे सिंगल डिजिट घ्यायचं. सगळ्यात मोठा काय दिलं इथे? 45 शाळेच्या हरित सेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या दिली आहे. मुलांनी किती झाडं लावली? 45 मुलांना. यार तुम्ही म्यूट करा रे जरा आवाज येतो. 45 विद्यार्थ्यांनी किती झाडं लावलेत? पहिल्या विद्यार्थ्यांनी 3 झाडं लावलेत. वृक्षारोपण 3 झाडांचं केलेलं आहे. 5 दुसऱ्यांनी 5 झाडं लावली, तिसऱ्याने 7. असे 45 विद्यार्थ्यांनी किती झाडं लावलेली आहेत ते तुम्हाला इथे दिले आणि त्याची तुम्हाला अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. म्हणजे आता इथे वृक्षारोपणाची संख्या, पहिलं तुम्ही लिहायचं वृक्षारोपणाची संख्या. मग ते तुम्ही सगळ्यात छोटा नंबर ते मोठा नंबर, सगळ्यात छोटा नंबर किती आहे? 3. 3 ते सगळ्यात मोठा नंबर 7. 4 3 4 5 6 7 असं सिंगल डिजिट. अवर्गीकृत आहे ना, त्यामुळे तुम्ही सिंगल डिजिट आणि नंतर टाळ्याच्या खुणा आणि मग वारंवारता. कळलं? येस मॅम. येस मॅम समजलं. आता इथे पण 6व्या मध्ये पण पायची तुम्हाला पाय संख्या असते बघा. पाय म्हणजे आपला पाय नाही, पाय माहिती का? येस मॅम. आपण त्याला स्क्वेअर सर्कल 3.14 किंवा 22.7 पण म्हणतो. येस मॅम. 22.7 असते. येस मॅम. तर याची तुम्ही दशांश स्थळामध्ये जर काढायला गेलं ना तर ती एवढी मोठी संख्या येते, पूर्ण दशांश स्थळापर्यंत काढायला. तर तुम्हाला काय करायचं माहितीये, इथे पण अवर्गीकृतच वारंवारता सारणी तयार करायची. ठीक आहे? पण कोणाची करायची आहे माहितीये? इथे तुम्हाला 50 संख्या आहेत या दशांश स्थळानंतरच्या. बघा, दशांश चिन्हानंतरच्या म्हणजे 3 घ्यायचे नाही त्याच्यामध्ये. 3 दशांश चिन्हाच्या आधीचे आहेत. तुम्ही ह्या सगळ्या संख्यांची म्हणजे अवर्गीकृत म्हणजे सगळ्यात छोटी संख्या. हा 3 नाही घ्यायची, त्याच्यात मोजायची नाही 3. दशांश चिन्हानंतरच्या संख्यांची अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. फक्त 3 येणार नाही, कारण 3 तुमचे दशांश चिन्हाच्या आधी आहेत. मग तुम्ही संख्या कोणत्या घ्यायला सुरुवात करायची? 1 पासून. इथे 1 4 5 1 5 असं. पण इथे तुम्ही काय करणार? आधी वारंवारता वितरण सारणी इथे संख्या घ्या आणि संख्यामध्ये 0 ते 9 घ्यायला लागेल, कारण सगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. 0 1 2 3 4. कळते का? 5 6 7 8 9 आणि मग टॅली मार्क्स घ्यायचे इथे टाळायच्या खुणा आणि मग तसं टिक करत जायचं. पहिली संख्या 1 आहे तर 1च्या पुढे अशी 1 टॅली मार्क्स. मग 4 आहे, मग 4च्या पुढे मग 1 आहे परत, मग 1च्या पुढे परत 1. 5 आहे, मग इथे 5च्या इथे. केलंय ना आपण? येस मॅम. येस मॅम. टॅली मार्क्स लिहून तिसरा कॉलम कसला असतो? तिसरा एक कॉलम असतो असा वारंवारताचा, तो पण लिहायची वारंवारता मोजून फ्रिक्वेन्सी.
येईल हे एवढं येस मॅम. Yes, ma'am. सोडवायचं. मॅम. ठीक आहे. मॅम. मॅम आम्ही हे लिहून ग्रुपवर पाठवतो. ठीक आहे. आपली वेळ संपली. गुड नाईट. Yes, ma'am. बाय मॅम. गुड गुड नाईट. नाईट. गुड स्वीट नाईट. ड्रीम. Bye, ma'am. मॅम गुड नाईट. हा बोला. Take care. गुड नाईट मॅम.